श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. जय जयाजी ज्ञानेश्वरा, तू ईश्वरांच्या ईश्वरा, तूची सकलांची माऊली खरा अवघ्या विश्वाची. अतीव दुःख तुम्ही सोसले, माता पित्यास गमावले, तरी विश्वासाठी मागितले पसाय दान. चंद्राचे ते शीतल चांदणे, तयासी तुम्ही आमंत्रण देणे, हे कैवल्याचे लेणे अनुपम. अवघे संत तुमच्या पायी, तुझी बाप तुझी आई, दुःख कणभर न राही तुझिया नामे. आळंदीची वाट पाहतो, जीव कासा विस होतो, जीव ओवाळून देतो वारी सवे. रामकृष्ण हरी मंत्र जो उच्चारी, स्वये होतसे हरी हेची सत्य. रामकृष्ण मंत्रात स्वयं ज्ञानोबा समावत, कोठे ना अन्यत्र शोधू नये. जगी जेवढे संत झाले, अवघे माऊली बनले, या सर्वांची पाऊले ज्ञानोबांचीच. रूप माऊलीचे असे, देवर गावी राहिले जसे, पौर्णिमेचे चांदणे तसे शोभतसे. मागील अध्यायी कथन केले, हरे कृष्ण बाबांनी संकेत दिले, जाण्याचे ते स्पष्ट भले अवघ्या भक्तांसी. पार्थिवाच्या कातड्याने बेतली, मज्जेच्या दोऱ्याने शिवली, मांसांचे अस्तर लावली असे हे शरीर. जणू आस लागली लेकुरवाळीला, भेटण्याची लेकराला, डोळे लावून वाटेला बसली असे. हरे कृष्ण बाबांचे तसेच झाले, देवाच्या भेटीने हुरहुरले, चित्त त्यांचे लागले समाधीकडे. देह सोडण्याचे वय होते का हो काय, हरे कृष्ण बाबा माय विचार करी. सुकून गेलेलं फूल देवाला कसे आवडेल, टवटवीत वाहील देह देवा. बघा हा विचार सोपा वाटतो फार, मृत्यूस देणे कर सोपे नसे. मृत्यूचा फक्त विचार शरीरा आणतो थरथर, संत मात्र निरंतर समराहती. चैतन्य ज्योतीचा खास, सृष्टी निर्मात्याकडे प्रवास, जातो श्वासोश्वास ब्रह्मांडात. जीवनभर ज्याचे चिंतन केले, जपात जी पाहिली पाऊले, तेथेच जायचे भले आता सत्वर. सृष्टी निर्मात्याची भेट, मृत्यू घडवतो थेट, जीवाशिवाची भेट तोची घडवी. सत्य बाबांनी हे जाणले, निवडकांना बोलाविले, शिवमंदिराजवळी नेले देवर गावी. समाधीची जागा पाहिली, जी स्वतःस भावली, लोकांना दाविली प्रेम भावे. शिवाजवळ राहील, अन्य कोठे ना जाईल, शिवस्वरूप होईल बाबा वदती. बाबांची आज्ञा शिरसावंद्य केली, धावपळ सुरू झाली, तळघराची निर्मिती केली नजीकच्या लोकांनी. न जाणे काय झाले, बाबांसी ना पसंत पडले, पुन्हा जोमाने लागले तळघर निर्मितीस. इथेच विसावा घेईल, सर्वांची चिंता वाहील, शिवोहम शिवोहम गाईल इथेच सदा. मिरवा मिरव सुरू झाली, भक्त मंडळी अस्वस्थ झाली, कोलाहल झाली ग्रामस्थांची. स्वर कातर झाला,
कित्येकांचा हो भला, योगी हा चालला सोडून आम्हा. बाबा तयांसी वदती, नका दुःखी होऊ चित्ती, सदैव राहील तुमचे सोबती, येथेच बैसोनिया. फाल्गुन वद्य द्वादशीस, भेटेल मी देवाजीस, प्रथम प्रहरी सोमवारास शिवमय होईल. जे शिव मंदिर सद्गुरूंनी बांधले, तेथेची राहील भले, सद्गुरूंची पाऊले सदा वंदिल. सरू आल्या चांडक शेट आले, अनेक भक्त जमा झाले, भाव विभोर होऊन गेले सकल जन. भक्त मंडळी जमली, पिंपळाजवळी हो भली, आरती तयांनी केली हरे कृष्ण बाबांची. भक्तांनी हात जोडिले, नेत्रतयांचे पानावले, धरली त्यांनी पाऊले हरे कृष्ण बाबांची. नका नका हो बाबा जाऊ, आम्हावरी कष्टी होऊ, आम्ही कोठे जाऊ तुम्हा. देवर गावातील लहान थोर, अस्वस्थ झाली भाव विभोर, लागला असे घोर प्रत्येक जीवा. जनावरांनी चारा सोडला तो खरा, तुम्हीच बाबा तारा सकळ जीवा. बाबांनी हे वात्सल्य पाहिले, क्षणभरी शांत झाले, मग ते बोलले सकळ जना. तुम्हासाठी एक करतो, एक दिवस अजूनही राहतो, दिवस मंगळवार धरतो महायात्रेचा. चराचरा तेथे राहील, अन्य कोठे ना जाईल, हास्यात असेल बाळांच्या त्या. बाबांनी शब्द खरा केला, सोमवारी ना देह गेला, भक्तजनांसी मान दिला प्रेम भावे. भक्त विचार करीती मनी, कधी न यावे मंगळ दिनी, व्हावी न ही अनहोनी घटना कधी. परंतु संताची भाषा, जणू पाषाणावरची रेषा, होते मान्य जगदीशा हिची जाणा. मंगळवार आला, प्रभातीचा समय भला, जीव तो आनंदाला, जणू पुढील सणाच्या आशेने. जीर्ण वस्त्र सोडण्यास राहिले अवघे तास, निर्भयपणा खास मुखावरी दिसत असे. मनाचा डोह आनंदे भरला, रोमरोमी आनंद उरला, जणू कृष्ण मुरलीवाला बाबांसी बोलवितसे. सकाळचे 7 वाजले, मुख उत्तरेकडे केले, पद्मासन ते घातले हरे कृष्ण बाबांनी. दृष्टी नासाग्री स्थिर केली, सद्गुरूंना मनोमन साध दिली, परवानगी घेतली देह सोडण्याची. ओंकाराचा गजर त्रिवार, ओंकाराचा गजर केला, त्रिवार तो भला, जीव ब्रह्मानंदी गेला क्षणमात्रे. भक्त अवघे थरारले, जेव्हा चलन वलन तांबले, देहाचे ते भले अरे कृष्ण बाबांच्या. मृत्यूची कळा न दिसली बाबांच्या जवळा, विलक्षण प्रभावळा जाणवतसे. बाबा समाधीत गेले, विवेकांचे बांध फुटले, ओठी हुंदके सुटले क्षणार्धात. वाऱ्यासारखे वृत्त पसरले, पंचक्रोशीत बले, अवघे भक्त जमले बाबांजवळी. संदेशाची साधने नाही, म्हणून निरोप धाडिले पाही, भक्तजनांचा मेळा येई डोळा रूप साठवण्या. मसरूहून जो येथे आला, देवर गावासी भला,
महापुरुष तो चालला समाधीत. ओघे देवर गाव स्तब्ध झाले राव, डोळावा हे भक्तिभाव प्रत्येकाच्या. गावातील आया बाया दुःखे पीटी तसे काया, हाका देती माया उच्च स्वरे. कोणी कोणाशी सावरावे, दुःख कसे कमी करावे, अश्रूंच कसे हरावे हेच कोणा कळेना. बाबांच्या त्या आठवणी काढती, बोलताना टाहू फोडती, नका जाऊ बाबा म्हणती सकळ जन. निरोपाची वेळ आली, भक्त मंडळी गहिवरली, लेकी सुनांनी ओवाळली काया योगी राजाची. अखेरची अंघोळ घातली, बाळावरी त्रिपुंडी लेपली, वस्त्रे चढविली हरे कृष्ण बाबांसी. काहींनी लगबग केली, बैलगाडी सजवली, माऊली ती बैसविली पद्मासने. घातल्या फुलांच्या माळा, बुक्का लाविला भाळा, फेटा चढविला कपाळा, डोळे पुसीत अनंताचा प्रवास सुरू झाला. जनसागर तो लोटला, टाळ मृदुंगानी केला मोठा गजर. उच्च स्वरे भजने गाती, जय जयकार तो करीती, रामकृष्ण हरी म्हणती सकल जन. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, अभंग गाती भावा गंभीर स्वरे. गेला गेला साक्षात्कारी, देवर गावचा मुरारी, सर्वात त्या रुदन करी उच्च स्वरे. गेला आमचा विसावा, गावचा मोल ठेवा, भिजला ज्ञान दिवा, चांडक बंधू बोलती, वृद्ध थोर समजाविती, नका दुःखी होऊ चित्ती, बाबा सदा राहती आपुल्याची गावात. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले योगी देवर गावाचे. अशी मिरवणूक गावभर, अवघे जोडती दोन्ही कर, नेत्र पुसूनी लहान थोर समाधी स्थळी आले असे. शेवटचे दर्शन भक्तांनी घेतले जाण, मनात घेतली आन न विसरण्याची. काया ठेवली आसनावरी, पूर्वाभिमुख गोजिरी, फुले वाहिली ती शिरी, मंत्र उच्चार करुनिया. देह समाधीत ठेवला, चंदन लेप तो केला, मिठाने अवघा भरला समाधी परिसर. मोठ्या शिळे सांडले, भक्तजनांनी होबले, बार ते बंद केले समाधीचे. 10 दिवसपर्यंत भजन पूजन चाले तेथ, लोकाले असंख्यात बाबांच्या दर्शना. फाल्गुन वद्य त्रयोदशीस बाबांनी त्यागिले देहास, शिवाच्या सन्निधास समाधीत बैसले. मसुरेत जो जन्मला, योगाभ्यास ज्याने केला, योगी जो उच्च झाला देवर गावी. भक्त मंडळी जमा झाली, मंदिराची कल्पना पुढे आली, योजना साकार केली ईश कृपे. खेडलेकर बाबा आले, समाधी स्थळी होबले, पुण्यतिथीस सुरू केले हरे कृष्ण बाबांच्या. ठाकूर मास्तरांची साथ, खेडलेकरांचा हात, उत्सवाची बरसात सुरू झाली. ही उत्सवाची परंपरा घेतली अनेकांनी आपुल्या करा, आशीर्वाद ठेविला शिरा हरे कृष्ण बाबांनी. खेडल्याहुनी धाडिले, अनेकांना हो भले, योगदान दिले सर्वांनी समाधीस.
समाधीनंतरही भले अनेक चमत्कार केले. बाबांनी तारिले सकळ जनांचं. चमत्कार अगणिती वर्णुतयांसी किती किती. परवानगी न देती स्वयं हरे कृष्ण बाबा. असे हे हरे कृष्ण बाबा चरित्र. तारक असोनी पुण्य पवित्र. अनुभवास मात्र मोठी निष्ठा पाहिजे. असो आता भाविक जन. थांबवितो येथे कथन. अवतरणिकेचा मान 11 अध्याया असेल. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार. स्वयं सद्गुरु किमयागार. भक्तास करील भवपार. 10मोऽध्याय गोड हा. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. मन काया आणि वाचा कारण असती दशे सजीवाच्या. निभावे कैसे संगती तयांच्या. शरण यावे हरे कृष्ण बाबांच्या. श्री राधे राधे. हरे कृष्ण.